नियमित कर्जदार शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट म्हणजे की जे आपले नियमित कर्जदार शेतकरी आहेत, तर यांना प्रत्येक कर्जमाफीमध्ये जे आहे तर ते अन्याय जे आहे तर ते सहन करावा लागत आहे. कारण की जे शेतकरी थकबाकीदार आहे, ज्यांनी कर्ज थकवलं आहे, अशा शेतकऱ्यांना मात्र नियमित 2 लाखापर्यंतचा लाभ जो आहे, तर तो मिळत असतो. परंतु नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना जे आहे तर ते ₹50,000च्या वर एक फुटकी कवडी मिळत नाही आणि त्यामुळे आता यावेळी आपल्या नियमित कर्जदार शेतकरी बांधवांना 2 लाखासह इतर काही मागण्या ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत आणि या शेतकऱ्यांना ₹2,00,000 प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं, यासाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी उद्या दिनांक 27 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालयासमोर आंदोलन करण्याची घोषणा जी आहे तर ती केली आहे. आणि आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी संपूर्ण आणि सविस्तर माहिती जी आहे तर ती पाहणार आहोत. परंतु त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. कारण की या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तुपकर हे जे आंदोलन करणार आहेत, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर पोलिसांनी त्यांना नोटीससुद्धा बजावली आहे आणि यावर तुपकरांनी संताप व्यक्त करत आम्ही आंदोलनावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे की येत्या 7 दिवसामध्ये सरकारने या सर्व मागण्यांवर निर्णय घ्यावा. म्हणजेच की जे काही आपले नियमित कर्जदार शेतकरी आहेत, तर त्यांना जे देण्यात येणारं अनुदान आहे, तर ते 50,000 ऐवजी 2 लाखापर्यंत देण्याचा निर्णय सरकारने घ्यावा आणि त्यासाठी 7 दिवसाचा अल्टिमेट यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे. अन्यथा मंत्रालय परिसरातील मंत्र्यांचे बंगले आणि सरकारी वाहनांचा प्रतिकात्मक जाहीर लिलाव करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. आणि या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी, तसेच शासकीय मालमत्तेस कोणती हानी होऊ नये या उद्देशाने पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 168 अन्वये तुपकर यांना नोटीस जी आहे तर ती जाहीर केली आहे. आणि विशेष म्हणजे की असे कोणते कृत्य करू नये ज्यामुळे दखलपात्र गुन्हा घडण्याची शक्यता निर्माण होईल किंवा सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होईल. शासकीय बंगले, कार्यालये अथवा शासकीय वाहनांबाबत अनधिकृत ताबा, अडवणूक, नुकसान किंवा प्रत्यक्ष कृती होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण होईल अथवा सर्वसामान्य नागरिकांना त्रास होईल असे कोणतेही कृत्य करू नये, अशी एक सूचना बुलढाणा शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी या नोटीसमधून दिली आहे. आणि यावर तुपकर यांनी सरकार आणि प्रशासनाने कितीही दबाव आणला तरी आंदोलन मागे घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. आणि काही झाले तरी 27 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन होणार आहे आणि सरकारने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तर त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील, असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे. आणि यावेळी त्यांची प्रमुख मागणी म्हणजे की जे आपल्या राज्यातील नियमित कर्जफेड करणारे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत, त्यांनी प्रमाणितपणे इमाने हितभारी जे आहेत ते आपल्या कर्जाची परतफेड केली आहे. प्रसंगी आपल्या घरच्या लक्ष्मीचे जे दागिने आहेत ते सुद्धा गहाण ठेवून बँकेचे कर्ज जे आहे ते परतफेड केलेले आहेत. आणि अशा शेतकऱ्यांची ₹50,000 बोरवर न करता या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2 लाख रुपयांचं प्रोत्साहनपर अनुदान देण्यात यावं. आणि जे आयकर भरणारे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या कक्षेमध्ये आणावे आणि 2007 त्यानंतर 2017 आणि 2019 पासून जे शेतकरी वंचित राहिले आहेत तर त्यांना सुद्धा कर्जमाफी द्यावी. आणि विशेष म्हणजे की जे काही कर्ज पुनर्गठन असते आणि या कर्ज पुनर्गठनामुळे बरेच शेतकरी जे आहेत ते कर्जापासून वंचित राहिले आहेत, अशा शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेमध्ये समावेश करावा. परंतु एक प्रमुख महत्त्वाची मागणी म्हणजे की त्या 7 दिवसामध्ये जे आपलं नियमित कर्जदार शेतकरी आहेत त्यांना देण्यात येणारं जे 50,000चं प्रोत्साहनपर अनुदान आहे, तर त्याऐवजी ते 2 लाख देण्यात यावं. आणि ते जर येत्या 7 दिवसामध्ये सरकारने जर असा निर्णय घ्यावा असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला आहे. तर यावर उद्या काय होणार आहे, उद्या 27 ऑगस्ट तारीख आहे, यावर सरकार कुठला निर्णय घेते, रविकांत तुपकरांची काय भूमिका राहणार आहे, या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्याला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. आणि त्यामुळे जर चॅनलवर नवीन असाल तर ताबडतोब आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.